वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. भोंदू बाबाच्या जाळ्यात हाय प्रोफाईल भक्त, अटकेनंतर प्रभावशाली चेहरे संपर्काबाहेर. देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी परिसरात खळबळ, भक्तांनी उभारला आलिशान बंगला, तपासात मोठे खुलासे शक्य. देवळाली प्रवरा आणि राहुरी परिसरात खळबळ उडवणाऱ्या भोंदू बाबाच्या प्रकरणाला आता नवा ट्विस्ट मिळाला आहे. बेलापूर भू येथील गणेश माधवराव शिंदे या कथित भोंदू बाबाला अटक झाल्यानंतर तपासात काही प्रभावशाली व्यक्तींची नावे समोर आली आहेत. या नावानंतर अनेक जण अचानक संपर्काबाहेर गेल्याने संशय अधिक गडद झाला आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. या भोंदू बाबाकडे केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर व्यापारी, प्रतिष्ठित आणि काही राजकीय व्यक्तींचीही नियमित वर्दळ असल्याचे उघड झाले आहे. चौकशीत नावे समोर आल्यानंतर काही जणांनी मोबाईल बंद करून अज्ञात ठिकाणी गेल्याची माहिती आहे. तपासात आणखी एक मोठा खुलासा म्हणजे देवळाली प्रवरा आणि राहुरी फॅक्टरी येथील काही भक्तांनी मिळून बेलापूर येथे या बाबासाठी जागा खरेदी करून आलिशान बंगला उभारून दिला होता. या बंगल्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारण्यात आला होता. मात्र हा निधी नेमका कोणी दिला आणि त्यामागे कोण आहे याचा तपास आता सुरू आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात बलात्कार, फसवणूक आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेची सुमारे 20 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचाही आरोप आहे. श्रद्धेचा गैरफायदा घेत शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी सांगितले की आरोपीकडून काही नावे समोर आली आहेत. तपास सुरू असून संबंधितांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान नाशिक आणि संगमनेरमधील तत्सम घटनांनंतर या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत असून येत्या काही दिवसात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंदे, राहुरी.